महसूल विभागाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, आपण काही चांगले निर्णय महसूल विभागाच्या माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेले आहेत, त्याबद्दल आपलं निश्चितच अभिनंदन. पण 2-3 गोष्टी आपल्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. वेळेचं बंधन ओळखून अध्यक्ष महोदय, एक तर मी काही पत्र आपल्याला दिले ते लक्षात आणून दिले होते. पोट हिश्श्याचा जो विषय आहे, त्या पोट हिश्श्यामध्ये अनेक अडचणी शेतकऱ्याला येतात. त्यामध्ये आपण बाकीच्या सुधारणा ज्या केल्या त्याप्रमाणे ती सुधारणा आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. खरं तर या महसूल विभागाच्या संदर्भात मध्यंतरी खूप काही गोष्टी घडल्या. यामध्ये अनेक कर्मचारी 15-20 वर्षापासून एकाच पदावर 10 वर्ष 15 वर्षापासून असतात. त्या केवळ आर्थिक लाभाच्या कर्मचाऱ्यांना त्या जागी बसून असतात. त्यामध्ये आपण थोडं लक्ष घातलं पाहिजे. सेवा ज्येष्ठता यादी आहे ती सुद्धा नियमाला धरून नाही, त्यामध्ये आपण लक्ष घालावं. भरती प्रक्रियेमधील जरा पारदर्शकतेचा अभाव यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय लक्ष घालावं लागेल. एकूणच शासन डिजिटल इंडिया आणि ई फेरफारच्या गोष्टी करत असले तरी सर्व्हर डाऊन असणे किंवा कनेक्टिव्हिटी नसणे, यामुळे डेटा एंट्री सारखे लागणारे मनुष्यबळ अनेक ठिकाणी ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. यासाठी आपल्याला ती व्यवस्था करावी लागेल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, निवडणुकीची कामे किंवा जनगणना असेल, यामध्ये काम करत असताना जे काही रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं तातडीनं भरण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक कालमर्यादित आपण कार्यक्रम आखून तो करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांच्याकडून काही अपेक्षा नक्की या मागण्याच्या संदर्भात आहेत. खरं तर खालची यंत्रणा इतकी आता भ्रष्ट होत चाललेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी आहे. नाशिक आणि पुण्यामधला प्रचंड मोठा घोळ मी आपल्या पुढे आणतोय. नाशिक महानगरपालिकेमधील क्षेत्रातील 20% माडा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जी काही अनियमितता झाली, नगर विभागाचे 8 नोव्हेंबर 2013 रोजीच्या अधिसूचनेद्वारे जे काही सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरण ठरवलं होतं, ते इन्क्लुझिव्ह हाऊसिंग पॉलिसी जी केली होती, त्यानुसार जर एखाद्या भूखंडाला उदाहरणार्थ झालं तर 4000 चौरस मीटरचं जर भूखंड असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे लेआउट मंजूर करायचा असेल तर निव्वळ भूखंडाचा किमान 20% क्षेत्र हा EWS साठी किंवा LIG साठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. दुर्दैवानं हा एक मोठा स्कॅम समोर आलेला अध्यक्ष महोदय. या नाशिक आणि पुणे महानगरपालिकेमध्ये नाशिक आणि पुणे महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय, या अनेक मोठ्या प्रकल्पामध्ये 20% क्षेत्र माडाला उपलब्धच करून देण्यात आलेलं नाही. याची सर्वकष चौकशी होण्याची आवश्यकता आहे. 8 नोव्हेंबर 2013 रोजीची अधिसूचना अंमलात आल्यानंतर पोट हिश्श्याच्या अंमल घेतलेल्या 120 प्रकरणांची तपासणी केली. त्यामध्ये 49 प्रकल्प नाशिकमधील भूखंडाचे पोट हिस्से तुकडे पाडून प्रत्यक्षात मोजणी न करता बनावट मोजणी नकाशे, बनावट हिस्सा फॉर्म 12 तयार करून तहसील कार्यालयात सादर केलेत अध्यक्ष महोदय. आणि 61 प्रकरणामध्ये मोजणी करून सुद्धा 20% आरक्षणाची तरतूद टाळण्याकरता 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या जमिनीचे तुकडे पाडून ते कमी दाखवले असण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात 49 प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र तयार केली गेली. बनावट त्या जमीन मालकावर आणि विकासकावर खऱ्या अर्थानं फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. फेरफार रद्द करणे, बनावट नकाशे तयार करणे, माहितीच्या आधारात झालेले 7/12चे
महसूल जमीन अधिनियम 1966 कलम 257 हे सर्व 90 दिवसात रद्द करण्याची कारवाई सरकार करणार आहे का, हा सुद्धा विषय या ठिकाणी येतोय अध्यक्ष महोदय. विकासकाकडून वसुली, नुकसान भरपाई, यामध्ये खरं तर महत्वाचे विषय असे अध्यक्ष महोदय, या जो अधिकारी दोषी आहे यामध्ये विकासकाकडून वसुलीची आवश्यकता आहेच. आणि त्याबरोबर या 61 प्रकरणामध्ये जिथे अधिकृत मोजणी झाली पण माराला जागाच दिली नाही, म्हणजे काय चाललंय त्या नाशिकमध्ये, एवढा मोठा भ्रष्टाचार तिथे चाललाय सीएम साहेब, हा प्रचंड मोठा एक स्कॅम आहे अध्यक्ष. आणि म्हणून या सर्व चौकशीची गरज आहे. ही ऑफिस प्रणाली कागदावरच हाताळली, म्हणजे मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी याचा अनिवार्य करण्यात आला होता, पण ते सुद्धा केलं नाही. अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या अहवालातील अभिप्रायानुसार हे जे गृहनिर्माण विभाग, जिल्हाधिकारी नाशिक, जमाबंदी आयुक्त पुणे यांना आपण या कारवाईबाबत आवश्यक ती कारवाई करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. मी एकच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये लक्षात आणून देतो की चौकशी समिती यावर गठीत झाली 9 मे 2025 विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली. तपासलेल्या प्रकरणाची संख्या व तपशील एकूण 38,027 प्रकरणापैकी 2,383 प्रकरणे प्रत्यक्षात तपासण्यात आली. अल्पावधीत निर्णय घेतलेली ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन अर्ज स्वीकारून केलेली प्रकरणे हितसंबंधात नोटीस न काढता हे आदेश पारित केले गेले आहेत. म्हणजे यामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध तहसीलदारांनी कलम 155चा गैरवापर केलेला आहे. हे यामुळे या सर्व प्रकरणामध्ये गांभीर्यानुसार यांच्यावर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित आहे. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र जमीन अधिनियम महसूल अधिनियम 1966च्या कलम 155च्या तरतुदीचा गैरवापर झाल्याचे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून आला अध्यक्ष महोदय. म्हणून या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील 1979च्या अंतर्गत जबर शिक्षेची विभागीय चौकशी करून कारवाई होण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, यामध्ये पुणे जिल्ह्यातील या सगळ्या प्रकरणात आणि नाशिक जिल्ह्यातील जे भोगोडदार वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 करून टाकलाय, क्षेत्रामध्ये वाढ करून टाकली, भोगोडदाराचे नावही बदलले, इतर हक्कातील व्यक्तीचे नाव पोकळीस्त म्हणून कमी करून टाकलेत. प्रकरणाच्या बदलासंबंधी शहरी किंवा शहरी भागातील प्रकरणे हस्तलिखित दप्तरावरील लेखन प्रसाद दुरुस्ती करून ते निकष निश्चित करण्यात आले. म्हणजे आमदार लोक जरा फार गंभीर मोठा हे आहे, माडाची अख्खी जागा साफ करून टाकलेली आहे. एवढा एक भयानक प्रकार आहे नाशिक. आणि अधिकारी तर या 25-50 अधिकाऱ्यावर कारवाई करावं लागेल. हे मिळून केलेलं आहे. मालक, डेव्हलपर, भूखंड धारक आणि सगळे अधिकारी मिळून संगणमतानं झालेलं प्रकरण आहे. तुम्ही याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजेत. हे कारवाई झाली पाहिजे. याच्यावर एवढी मस्तपणा, निर्धावलेपणा अधिकारी कसे काय करू शकतात या संदर्भात? आणि काहीच राहिलं नाही. तुम्ही चांगलं काम करता. खालची सगळी यंत्रणा सडत चालली आहे, सडकी यंत्रणा झाली आहे. हे बघा, एक प्रदीप पवार नावाचा अधिकारी मोर्शी यांनी सामूहिकरित्या 50 लाखाचा घोटाळा केला. 10 लाख रुपये एवढी रक्कम त्यांच्या वेतनातून जमा करावी लागली. आणि याच्यावर कारवाई करायसाठी भूसंबंधाच्या नावाखाली ते वापर गाडी केली, डिझेलचा बिल बोगस काढलेत. कारवाईचा प्रस्ताव आला पण याच्यावर कारवाईच होत नाही. गंभीर काम आहे. म्हणजे यामध्ये एवढा हे विभाग कसं काय आपण चांगलं करताय म्हणून सांगताय आणि मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये गोंधळ होत आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर या मध्ये महसूलमध्ये अकोला येथील भारतीय सेवा सदन सीट क्रमांक 66 प्लॅट क्रमांक 22-23/1. ओ तिकडे बसा आपल्या जागेवर. मंगेश सीएम साहेबांना इथे त्रास देऊ नका. उभे नका राहू. किशोरराव, तुमच्यावर अधिक प्रेम आहे, तुम्ही थांबा आता. विनंती करतो की कोणाला पत्र यायचं तर तुम्ही आपल्या जे आपले शिपाई आहेत त्यांच्या हाताने पाठवा.
हे चांगलं चित्र दिसत नाही की इथे समोर सदस्य बोलत आहेत आणि सगळे आमदार इथे उभे आहेत. हे या सभागृहात अपेक्षित नाही आहे. त्यामुळे माझी आमदारांना विनंती आहे की बाबा तुम्हाला जर पत्र द्यायचे असेल मी सगळे पत्र सह्या करतो, सगळ्यांना मदत करतो, पण असे सगळे इथे घोळा करून उभं राहणं हे काही योग्य नाही आहे. धन्यवाद. नाही काय मी काही गंभीर विषयाकडे या निमित्तानं आपल्याला म्हणजे लक्ष वेधत होतो अध्यक्ष महोदय. हे सिंगल स्ट्रीट अकोला यांनी ही जागा हडप केली ना अकोल्याची, क्लिअर आहे सरकारी जागा. हे पाठवतो मी, आम्ही याच्यावर लक्षवेधी पण घातली. यामध्ये फार गोंधळ आहे, आपण दुरुस्त केलं पाहिजे. तुम्हाला पुन्हा एक धक्कादायक माहिती सांगतोय. मौजे कुसूर तालुका मावळ जिल्हा पुणे येथील गट सर्वे क्रमांक 263 या मावळ कुसूर येथील जवळपास 8 क्षेत्र म्हणजे 55 हेक्टर जागा असे विविध सर्वेनुसार मासळ कुसूर मौजे कुसूर म्हणजे शहराच्या लगत, पुणे शहराच्या लगत या वेगवेगळ्या जागा या एकाच कुटुंबाने, एक कुटुंब आहे. सदर जमिनी भोगोडादार नंबर 2 होत्या. या जमिनी आदिवासी जमिनी आहेत, महार वतनाच्या जमिनी आहेत, पाटील वतनाच्या जमिनी आहेत, पूर कायद्याच्या जमिनी आहेत. हे सर्व जमिनी संबंधित प्रांत तहसीलदार यांच्या संगनमताने, या दोघांच्याही या अधिकाऱ्याच्या संगनमताने या जमिनीची विक्री करून घेतली स्वतःच्या नावाने. वर्ग 2च्या जमिनी, कुठलीच परवानगी नाही, शासनाची नाही. जिल्हाधिकारी सुद्धा यामध्ये किती सहभागी आहे त्याच्यावरही गंभीर आरोप आहेत. त्यांना कारण तो कस्टडी नसतो, त्यांनी पण यामध्ये मदत केली या अधिकाऱ्यांना, प्रांतला आणि त्या तहसीलदारांना. आणि हे 55 हेक्टर जमीन, या सर्व प्रकाराची जमीन याची विक्री झाली आहे. आणि अनेक प्रकरणात ही जमीन आता ते दुसऱ्याला विकण्याच्या तयारीत आहेत. सध्या सदर जमीन मालक या कारण या जमिनीचा आत्ताचा रेट जवळपास 55 लाख रुपये गुंठा, काही जमिनीचा 1 लाख रुपये गुंठा, काही जमिनी 2,75,000 रुपये गुंठा अशा या जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय, कुठल्याच परवानगीशिवाय वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून टाकलेल्या आहे. 55 हेक्टर जमीन आहे, 55 हेक्टर, एक हेक्टर नाही, 2 हेक्टर नाही. आणि याच्या मालकांनी सदर जमिनी आता दुसऱ्यांना विकणं, पलटी मारणं सुरू केलेलं आहे. तातडीनं स्थगिती द्या. सर्व सर्वे नंबर मी पाठवतो आहे. सर्वे नंबर 133, 153, 262, 141 वगैरे सर्व म्हणजे जवळपास 5-6 सर्वे नंबर आहेत, ते मी आपल्याकडे पाठवतो आहे. आपण यावर लक्ष घातलं पाहिजे. यामध्ये महसूल विभागाच्या संदर्भात पुन्हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी अध्यक्ष महोदय की दरवर्षी जे आपले काही निवृत्त कर्मचारी होतात, आपण यामध्ये मनामध्ये भरती प्रक्रिया काही केली, पण अद्यापही एका महसुलाला तलाठी 5-5, 10-10 गावासाठी तलाठी आहे. यावर एक मोठ्या प्रमाणात हे सगळं कारण ग्रामीण भागातील ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण जे काही 75,000 भरती मेगा भरती करणार आहोत, तलाठी लिपिक आणि यांची सगळी, पण त्यामध्ये ही भरती करत असताना थोडासा पारदर्शकताही अनेक मध्यंतरीच्या काळामध्ये तक्रारी आल्या आहेत, त्यामध्ये आपण लक्ष घालावं. आणि विशेष म्हणजे ज्या मंजुरी केल्या तलाठी कार्यालय आणि यांची कार्यालय त्याचे अद्याप पैसेच मिळत नाही, अर्धवट कामं पडून आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तलाठी आणि तुमचा सर्कल इन्स्पेक्टरची कामं जी आहेत ती सर्व अर्धवट पडलेली आहेत. आपण त्यांना राहण्यासाठी खर्च केला, तरतूद केली. याला मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून द्या आपल्या याच्यातून, आणि तरच याचा फायदा होईल. मधांतरी कोतवालांची आपल्या कोतवालांचा मानधनवाढीचा प्रस्ताव होता, त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव होता, त्यांनी मानधनासाठी मागणी केली. आपल्याला विनंती आहे की यावर सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचा विषय की चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती मौजा बरांज मोकासीतील खान प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाचा विषय होता. कदाचित पुनर्वसन आपल्याकडे नाही येत असेल, पण ह्यावर मी नंतर बोलेल, कारण मला 214 कुटुंबाचा प्रचंड मोठा गंभीर असा विषय आहे. त्यासाठी मी अर्धा चर्चा आणतोच आहे. मगाने मी उपलब्ध केल्या म्हणजे मांडल्याप्रमाणे CR2 ग्रुप होल्डिंग लिमिटेड या कंपनीचा आलेख आता वाचून दाखवतो. मगाने मी वाचला. 6,000 कोटीची जागा आहे. यामध्ये अर्धवट वाचलं कारण मला लक्षवेधीच्या वेळेस पूर्णतः वाचता आलं नाही. हा सुनील कालापुरे आणि
यामध्ये तुमच्याकडे हा जो विखे फाउंडेशनचा कंपनीमध्ये अनेक ठिकाणी संचालक आहे. विखे कंपनीच्या फाउंडेशनमध्ये विखेंच्या अनेक कंपन्यांमध्ये हे संचालक आहेत. हे जवळपास यांनी यावर्षी याचा सेल कंपन्यांचा 1.5 लाख 1.5 कोटी 1.25 कोटी ही सेल कंपनी होती. आता भांडवल होतं. आता हे 100 कोटीचं भाग भांडवल एकाच दिवशी दाखवून दिलं आहे. आणि त्यामध्ये ही जमीन पूर्णतः ताब्यात घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. हस्तांतर करत असताना सर्व स्तरावरून विरोध होत आहे. अध्यक्ष महोदय, शेतीखाली असणारी सुपीक जमीन संबंधित शेतकऱ्यांना देता कुणातरी व्यक्तीच्या घशात घालण्याचा जो काही प्रयत्न चालला आहे त्यावर आपल्याला गांभीर्यानं बघावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला त्या जमिनीवर डोळा लावून सदरची जमीन एखाद्या समूहाच्या नावानं घेऊन ती कशा पद्धतीनं घशात घालता येईल यासाठी जो काही आडापिळा चाललेला आहे आणि ते प्लॅनिंग चाललेलं आहे यावर सरकार बळी न पडता सरकारमधील असलेल्या मजबूत व्यक्तीला ते न देता तुम्ही तुमचा खाक्या दाखवा. महसूल मंत्री म्हणून चांगलं काम करताय तुम्ही, काही गोष्टी चांगल्या केल्या त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो. पण अशाच बाजूला बसणाऱ्यांची जमीन वाटप करून टाकाल. एक खुर्ची सोडून बाजूला बसणाऱ्यांना 6,000 कोटीचा फायदा करून द्याल. तर असं काही करू नका. याचं पाप तुम्हाला लागेल. हे फार सुपीक जमीन द्या ना शेतकऱ्याला परत. ज्या कामासाठी या मंडळाकडे जमीन आली ती शेतकऱ्याकडूनच आलेली जमीन आहे. त्यांना परत न करता तुम्ही ही जमीन जर अशा जमीन हो नाही एक खुर्ची सोडून बाजूला 2 नाही. आम्हाला ती परमनंट जागा माहीत आहे म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी केला आहे. मौजा उजव्या बाजूला, डाव्या बाजूचे सध्या जमिनीवर लक्ष नाहीत आपण असं समजू. आणि यामध्ये अध्यक्ष महोदय महसूल मंत्र्यांनी 3दा ऑर्डर केली. मौजा बहादा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील चौधरी परिवाराला 1958 मध्ये बुधानमध्ये जागा दिली होती. ही जागा एसडीओ शेतमालकाला परत देण्यासाठी बुधान मंडळाने वाटप केली. जमीन मालकाला परत देण्याचे नियम असताना सुद्धा एसडीओ यांनी ती परत केली. परंतु 3 महसूल मंत्री केली नाही. 3 महसूल मंत्री यांनी या विषयात आदेश करूनही अधिकारी त्या गरीब कुटुंबाला 3 महसूल मंत्र्यांनी आदेश केले. तो एसडीओ किती मस्तवाल असेल, किती निर्डावलेला अधिकारी असेल. त्या बुधानाची जागा मूळ मालकाला परत द्या म्हणून आदेश होते. त्या आदेशाची अंमलबजावणी हा व्यक्ती करत नाही आहे. ही जागा चौधरी परिवाराला 58 मध्ये मिळाली आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की जो अधिकारी इतका मस्तवालपणा दाखवत असेल त्याच्यावर या माध्यमातून आपल्याकडून कारवाई व्हावी अशी आमची आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना पुन्हा एक प्रकरण मोठं मी आपल्या लक्षात आणून देतोय की त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील चिरोली सर्वे नंबर 33 मधील करोडो रुपयाचा TDR घोटाळा आहे. ही जमीन BVG ग्रुपच्या मालकीची होती, हनुमंत गायकवाड आणि त्यांच्या पत्नीची. आणि या जमिनी STP प्रयोजनासाठी आरक्षित ही जमीन होती. त्यांचे वेगळ्याच दृष्टीनं ही जमीन त्यांच्या सुपीक जमीन आहे म्हणून या जमिनीचं 33 सर्वे नंबर 33 क्षेत्र 16 एकर ही जमीन स्वतः मालिकेस महापालिकेला देऊन STP करता देऊ म्हणून सदर प्रस्ताव त्यांनी मंजूर करून दिला. आणि कॉर्पोरेशन ती जागा ताब्यात घेतली. ताब्यात घेऊन त्याच्यावर 2 STP प्लांट त्या ठिकाणी उभे झाले 7-8 मध्ये आणि 2005 मध्ये. रेडी रेकनरनुसार 2005चे दर त्यावेळेस ही ज्या दर होते ती जागा अध्यक्ष महोदय त्यामध्ये केवळ 58 कोटी रुपये ही जागेचे रेट 336 रुपये प्रति स्क्वेअर फीट 2025ला याचे दर होते. तुम्हाला माहीत आहे ही जमीन तुमच्याकडे आली, तुम्ही नंतर तिकडे गेली, पण याच्यामधून मोठा TDR घोटाळा झाला आहे. 58 कोटीमध्ये घेतली. रेडी रेकनरचे दर 2 महिन्यात वाढवून दिलेत आणि वाढवून देऊन तीच जागा महापालिकेच्याकडून 236 कोटी रुपये TDR घोटाळा केला. हे माझ्याकडे प्रकरण पूर्ण पात्रानिशी आहे, असं करता येत नाही. महसूल विभागाची ती जागा कृषीची होती, तिथे STP प्लांट उभे होते, तरी पण ती जागा
तुम्ही TDR जुन्या मालकानीच जमीन विकल्यावर मंत्री नाही आरक्षित जमिनीवर जुन्या मालकाला कुठला अधिकार होतो गायकवाडांना? पण त्या कलाटेंनी जागा घरी ते घेत असताना त्यांनी अर्ज केले नाहीत. जागा विकल्यावर माझे रेट वाढवून द्या म्हणून हनुमंत गायकवाडांनी अर्ज केले आणि त्याच्यावर 2दा मीटिंग झाली. त्यांनी सांगितलं IJRनी की ते वाढवून देता येत नाही. तरी पण मग आपल्याकडे मीटिंग होऊन ती जमिनीचे दर वाढवून देऊन या कलाटे नावाच्या नेत्याला 236 कोटी रुपयाचा फायदा आपण करून दिला. कसं होऊ शकतं? एकाच भूखंडाचे दर कसे वाढू शकतात? रेडी रेकनरचे दर त्या परिसरातील सर्वांचे दर वाढवायला पाहिजेत. ती एग्रीकल्चर लँड होती आणि असं असताना सुद्धा या मी पत्रा तारखेनुसार सर्व पत्र माझ्याकडे आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की IJRनी केलेली शिफारस त्यावेळेस बैठकीत दिलेले निर्देश म्हणून त्यांना ती मान्यता दिली. म्हणजेच 336 रुपये प्रति चौरस फूटवरून 1210 रुपये प्रति चौरस फूट ही जागेचे दर वाढवून घेतले. आणि यामध्ये एका डेव्हलपरला DRC पुढील 10 दिवसात DRC डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट पण देऊन टाकले. हे राहुल कलाटे नावाची यांची कंपनी आहे. PCMCने ताब्यात करून नव्यानं ताबा करून घेतला आणि रेडी रेकनर सुद्धा बदलून घेतला. 11,74,000 चौरस फूट जमीन ही जमीन आहे आणि यातून प्रचंड मोठा घोटाळा करून हे रेडी रेकनरचे दर वाढवून यामध्ये त्या बिल्डरला फायदा करून देण्याचं काम झालंय. याची सुद्धा स्वतंत्र चौकशी आपण करावी अशी माझी आपल्याला या निमित्तानं अध्यक्ष महोदय विनंती आहे.